तुम्ही कितीही सुंदर असाल, कितीही बुद्धिमान असाल, पण जर प्रत्येक गोष्टीमध्ये अतिविचार, ओव्हर थिंकिंग करत बसलात, तर तुमच्या आयुष्यातील आनंद हातातून निसटत चालला आहे. हीच गोष्ट अनेक वेळा कन्या राशींच्या महिलांच्या आयुष्यात दिसून येते. सर्वांना नमस्कार, मी ॲस्ट्रोतृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या महिलांचा स्वभाव, त्यांचे त्यांचे गुणदोष, प्रेम, विवाह आणि त्यांचं खरं व्यक्तिमत्व. कन्या रास म्हणजे बुध ग्रहाची अत्यंत बुद्धिमान असलेली मूळ त्रिकोण राशी आहे. कन्या रास ही स्त्री तत्वाची रास असल्यामुळे महिलांना ती विशेषत्वाने मानवते. ही राशी पृथ्वी तत्वाची आहे. द्विस्वभावी राशी असल्यामुळे निर्णय घेताना इथे सतत गोंधळ निर्माण होतो. हा कन्या महिलांच्या स्वभावाचा नैसर्गिक भाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून चला. कारण जिथे बुद्धी असते तिथेच विचार असतो आणि जिथे विचार असतात तिथेच संभ्रम हा असणारच आहे. त्यामुळे चुकीचं असं काही नाही, एक्सेप्ट द सिच्युएशन. कन्या महिला अत्यंत परिपूर्ण, परफेक्ट काम करणाऱ्या असतात. आजच्या भाषेत ज्यांना प्रत्येक गोष्ट नीटनेटकी आणि अचूक हवी असते, अशी महिला कोण असेल तर ती कन्या महिला आहे. कोणतंही काम नियोजन करून करणं, त्याची अचूक आखणी करणं आणि त्यानुसार अंमलबजावणी करणं हे कन्या राशीच्या महिलेचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. असत्य यांना अजिबात सहन होत नाही. समोरची व्यक्ती खरं बोलते की खोटं बोलते हे अगदी सहज ओळखतात. या व्यक्ती अत्यंत कामसू असतात, स्वातंत्र्यप्रिय असतात. इथे एक विरोधाभास काय निर्माण होतो की स्वातंत्र्यप्रिय असूनही निर्णय घेताना त्यांना कोणाचा तरी आधार हवा असतो. जोपर्यंत तिला कोणी म्हणत नाही की ठीक आहे तू कर, तोपर्यंत त्या निर्णय घेण्यात अडकून राहतात. स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा हा कन्या महिलांचा स्थायी भाव असतो. आर्थिक नियोजन कसं करावं हे आपण कन्या महिलेकडनं शिकू शकतो. कारण काय आहे, कारण कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे हिशोब आणि नियोजन यात त्या अत्यंत पुढे असतात. अकाउंट क्षेत्रामध्ये त्या खूप यशस्वी होतात. बुद्धिबळासारखे खेळ देखील हे लोक उत्तम खेळतात. पण या सगळ्या बुद्धिमत्तेसोबतच त्यांचा एक मोठा दोष देखील असतो, तो म्हणजे अतिचिकित्सा. कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करणं, प्रत्येक गोष्टीचं आवश्यक नसताना मोठं विश्लेषण करणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. त्याच्यामुळे अनेक वेळा समोरची व्यक्ती कंटाळून जाते. काही गोष्टी प्रेमाने आणि सहज घडायला हव्यात, पण कन्या महिला काय करतात की प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करतात की त्याच्यामुळे आनंदच निघून जातो. म्हणून काही वेळा ही रास थोडी निरस वाटायला लागते. कन्या राशीच्या प्रेमाच्या बाबतीत जर आपण बोलायला झालं तर कन्या महिला कधीही आंधळं प्रेम करत नाहीत. त्या डोळसपणे प्रेम करतात. समोरची व्यक्ती कशी आहे, कशी वागते, तिचा स्वभाव काय आहे, ती प्रतिक्रिया कशी देते, ती रिॲक्ट कशी होते, याचं ते बारीकाईने निरीक्षण करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात. म्हणून कन्या राशीचं प्रेम हे खूप प्रामाणिक आणि तितकंच विचारपूर्वक असतं. आपण जर एखादा बाहेर गेलो तर एक महिलांचा समूह असेल तर मग सगळ्या महिलांच्या समूहात कन्या महिला ही अतिशय बुद्धिमान, तिच्या ज्ञानाची तिथे झलक दिसत असते. तिच्याकडे फक्त माहिती नसतं तर सखोल ज्ञान असतं. म्हणजे आपण मिथून महिलांचं कसं आहे की फक्त वरवरची माहिती असते, पण कन्याकडे तसं नसतं. तर प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान यांच्याकडे असतं. कन्या राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या महिलांना सतत तब्येतीची, त्यांच्या प्रकृतीची काळजी लागून राहिलेली असते. कारण काय आहे तर निसर्ग कुंडली जर पाहिली तर निसर्ग कुंडलीमध्ये कन्या रास ही 6व्या स्थानी म्हणजे षष्ठ स्थानात येते. षष्ठ स्थान काय आहे, हे रोगांचं, आजारांचं स्थान आहे आणि इथे पोटाचा अंमल आहे. त्याच्यामुळे या महिलांना पोटाचे विकार, पोटांच्या समस्या जास्त असतात. त्याच्यामुळे यांनी पाणी दिवसभरात जास्त पिणं आवश्यक आहे. पचन व्यवस्था नीट राहील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मैदा किंवा मैद्यास अति गोड हे पदार्थ टाळणं या लोकांनी अत्यंत आवश्यक आहे. छोट्या गोष्टींचा मोठा विचार करणं हा त्यांचा स्वभाव असतो. एकत्र कुटुंबात कन्या महिला अतिशय सुंदररित्या रमते. तिच्यासाठी प्रत्येक माणसं तेवढीच महत्त्वाची असतात. सासू सासरे कुटुंबातील सर्वांची काळजी या घेतात. सगळ्यांशी गप्पा मारतात. कोणाला काय हवं काय नको हे लक्षात ठेवणं हा त्यांचा नैसर्गिक गुण असतो.
पण हे सगळं करताना अनेक वेळा काय होतं, या गडबडीत इतरांकडे कुटुंबियांकडे लक्ष देण्याच्या गडबडीत त्या स्वतःच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांचं पूर्ण लक्ष हे कुटुंबावर केंद्रित झालेलं असतं. कन्या राशीची पत्नी किंवा सून मिळणं हे अत्यंत भाग्याचं आहे, कारण त्या अतिशय बुद्धीनेही सुंदर असतात आणि कामातही तरबेज असतात. कोणतंही काम त्या कधीच अर्धवट सोडत नाही. त्यांना एकदा जबाबदारी दिली की 100% पूर्ण झालंच आहे समजा. ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे शांत असते, ठाम असते आणि व्यवहार कुशल असतात. कोणतंही काम त्या मनापासून करतात. एखाद्या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित करणं हा त्यांचा खूप मोठा गुण आहे. म्हणजे मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये या महिला अत्यंत चांगलं काम करतात. पण जिथे गुण असतात तिथे दोषही असतात. कन्या राशीच्या महिला विनाकारण चिंता करत बसतात. हा सगळ्यात त्यांचा मोठा दोष आहे. त्यांच्या मनात सतत काही ना काही चालू असतं. कन्या राशीचं जर आपण बोधचिन्ह पाहिलं तर हातात कणीस घेऊन नौका विहार करणारी स्त्री आहे. आता इथे काय आहे, ही हातात कणीस घेतलेला आहे म्हणजे काय आहे, ही नौकेत विहार करते. आनंद घेत असताना देखील या महिला घराची काळजी करतात. या घरातली काळजी आणि जबाबदाऱ्यांची काळजी करणारी महिला असेल ती म्हणजे कन्या महिला. थोडीशी बडबडी, थोडीशी आळशी, पण अत्यंत स्वच्छ आणि टापटीप राहणारी ही रास आहे. यांचे जर आपण विवाहाच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यास कन्या महिलांसाठी वृषभ राशीचा आणि मकर राशीचा जोडीदार उत्तम मानलेला आहे. पण कन्या महिलांनी मेष राशीच्या व्यक्तीशी कधीही विवाह करू नये, कारण मेष रास काय आहे, तडकाफडकी धडक ॲक्शन घेणारी रास आहे आणि कन्या महिला काय आहे, विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे ते स्वभाव जुळत नाहीत. त्याच्यामुळे पूर्वासुरींनी हा षडाष्टक योग सांगितलेला आहे, म्हणजे एकापासून 6वे आणि 8वे येतात. त्याच्यामुळे या राशीशी विवाह टाळावा. विवाहाच्या वयाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जर तसे पत्रिकेत योग असतील तर तुमचं लग्न 21व्या वर्षी होतं. त्याच्यानंतर पुढचं वय आहे 24व्या वर्षी पण होऊ शकतं, तेही चांगलं आहे. पण हे जर वय निघून गेलं तर मात्र 32व्या वर्षापर्यंत तुमचे विवाहाचे योग जुळून येत नाही. म्हणून योग्य वयात विवाह होणं हे कन्या महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीतच कन्या महिला म्हणजे बुद्धी, सौंदर्य, स्वच्छता, जबाबदारी आणि परिपूर्णतेचा सुंदर संगम म्हणजे कन्या महिला होय. पण त्यांनी आयुष्यात ओव्हर थिंकिंग जे आहे ते करणं कमी करा. वर्तमान काळात जगायला शिका, पॉझिटिव्ह विचार करायला शिका, तर त्यांच्यासारखं सुंदर आयुष्य फारच कमी लोक जगू शकतात. तुम्ही जर कन्या राशीचे असाल आणि सगळ्यात या सगळ्यामध्ये तुमचा स्वभाव किती जुळतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये जर कोणी कन्या राशीच्या महिला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच राशी विशेष किंवा ज्योतिष विषयांवरील अतिशय अभ्यासपूर्ण माहितीसाठी ॲस्ट्रोतृप्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय ज्योतिष.